नमस्कार मंडळी, मी पूजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत की घर खर्चाचं नियोजन कसं करायचं आणि दरमहा तुम्ही तुमचे पैसे कसे वाचवू शकता याच्या काही खास टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. तर घर खर्चाचं नियोजन करताना बजेट करणे हा आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक नियोजनातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च करायचा हे जर ठरलेलं नसेल तर आर्थिक अडचणी या वाढत जातात. घराचे पूर्ण बजेट करण्यापूर्वी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील आणि त्यानंतर तुम्ही तुमचं बजेट ठरवू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं दरमहा तुमचं बजेट तुम्ही ठरवू शकता. तर पहिलं जर प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे ते म्हणजे तुमचं मूळ उत्पन्न किती आहे. दरमहा तुम्हाला किती उत्पन्न आहे. तर यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. एकतर नोकरदार वर्ग म्हणजे जे नोकरी करणारे आहेत, जॉब करणारे आहेत अशांचं उत्पन्न, आणि जे धंदा करतात त्यांचा बिझनेस आहे, कोणता उद्योगधंदा आहे, तर अशांचं जे इन्कम आहे ते स्थिर इन्कम नसतं आणि जे नोकरी करतात त्यांचं दरमहा इन्कम हे ठरलेलं असतं. त्यामुळे बजेट करताना त्यांना थोडं सोपं पडतं. पण जे उद्योगधंदा करतात, व्यवसाय करतात, तर अशांचं इन्कम हे दरमहा स्थिर नसतं. एक फिक्स अमाऊंट त्यांचं उत्पन्न नसतं, तर कधी कमी कधी जास्त असं असतं. त्यामुळे त्यांना त्यांचं बजेट करताना थोडंसं अवघड जाईल. पण बजेट करणं हे आर्थिक नियोजनातील खूप महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे ते म्हणजे तुमचा खर्च किती. तर तुमचा खर्च किती आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. त्या म्हणजे गेल्या 6 महिन्यातील तुमची जी बिलं आहेत किंवा तुमच्या ज्या पावत्या आहेत खर्चाच्या त्या एकत्र करा. किती खरेदी केलं, काय खर्च झाला याची एक यादी करा आणि या यादीमध्ये तुमचा सगळा बारीक सारीक म्हणजे तुमच्या किराणा मालापासूनचा सगळा खर्च इन्क्ल्यूड करा. सगळ्या बारीक सारीक जे खर्च आहे तुमचे ते इन्क्ल्यूड करा या यादीमध्ये. तुमचे क्रेडिट कार्ड व बँक अकाउंटचे जे स्टेटमेंट्स आहेत ते चेक करा. त्याच्यामुळे काय होईल तर तुमच्या ATMमधून तुम्ही किती पैसे काढले आणि ते पैसे तुम्ही कुठं खर्च केले ते तुम्हाला आठवायला मदत होईल. आता तुमचे जे काही खर्च आहेत त्या खर्चाचे सुद्धा 2 प्रकारात वर्गीकरण करा. एक म्हणजे न टाळता येण्यासारखे खर्च आणि दुसरा पर्यायी खर्च. तर पहिला जो न टाळता येणारा खर्च आहे त्यामध्ये कोणते कोणते खर्च येतात. तर न टाळता येण्यासारखे जे खर्च आहेत म्हणजेच तुम्ही जर रेंटवर राहत असाल तर तुमचं रेंट, घर भाडं, किराणा माल, शाळेची मुलांची फीस आणि अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी भराव्याच लागतात. ते खर्च तुम्हाला टाळता येत नाहीत. हे खर्च हे तुम्हाला करावेच लागतात. आणि दुसरं म्हणजे पर्यायी खर्च. पर्यायी खर्चामध्ये कोणते खर्च येतात तर हॉटेलिंग, शॉपिंग, विनाकारण खरेदी करणं. तर हे सगळे जे आहेत हॉटेलिंग, शॉपिंग वगैरे असे जे खर्च आहेत ते सगळे पर्यायी खर्च आहेत. असं वर्गीकरण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला नक्की कोणत्या खर्चामध्ये तुम्हाला कपात करता येईल, म्हणजे कोणते खर्च हे तुम्ही कमी करू शकता हे तुम्हाला स्वतःला ठरवता येईल. तिसरं म्हणजे आपली देणी किती आहेत याचा हिशोब करा. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला किती हप्ते आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे. दर महिन्याला तुम्हाला किती हप्ते आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कर्ज असतं, शैक्षणिक कर्ज असतं किंवा तुमचं क्रेडिट कार्ड असतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत, याचे हप्ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा जो मासिक खर्च आहे तो मांडा, लिहून ठेवा, लिहून काढा. त्याचं सुद्धा वर्गीकरण करा. त्यामध्ये सुद्धा एक म्हणजे घरगुती खर्च. घरगुती खर्चामध्ये काय काय येतं तर तुमचा किराणा माल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, दवाखाना, औषधं, जिम, दूधवाला, पेपरवाला, दवाखाना, आणि जर तुमच्या घरामध्ये कामाला जर बाई असेल तर तिचा पगार, तो खर्च, कामवालीचा खर्च. हे तर झाले सगळे तुमचे महिन्याचे खर्च, मासिक खर्च, घरगुती मासिक खर्च. आणि दुसरं म्हणजे गाडीचा खर्च. तुमच्याकडे गाड्या आहेत तर हल्ली सगळ्यांकडेच गाड्या आहेत तर गाडीचा खर्चसुद्धा
दर महिन्याला गाडीचा खर्चसुद्धा हा असतो. तर त्या गाडीच्या खर्चामध्ये काय काय येतं, तर तुमचं गाडीचं पेट्रोल, छोटे मोठे रिपेअर्स असतात गाडीचे, आणि शिवाय गाडीचा इन्शुरन्स. ही जी सगळी मांडणी आहे ती योग्य प्रकारे लिहून काढा, योग्य प्रकारे त्याची मांडणी करा. अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकूण उत्पन्न, त्यातून एकूण खर्च वजा करून तुमच्या लक्षात येईल की तुमची रक्कम किती उरतीये, शिल्लक रक्कम किती राहते. यावरून तुमच्या लक्षात येईल की आपले पाय हे अंथरुणात आहेत की अंथरुणाबाहेर आहेत. त्यामुळेच अशी म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावेत. तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे पाय अंथरुणात आहेत का अंथरुणाच्या बाहेर आहेत. ते पैसे कमावणे जितके महत्त्वाचे तितकेच बचत करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. भविष्याची तरतूद करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे दरमहा बजेट ठरवणं तुमच्या आर्थिक नियोजनासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि ती साध्य करण्याचा कालावधी लक्षात घ्या, आणि त्यात तुम्ही घेतलेले कर्ज आणि परतफेडीचा सुद्धा समावेश असायला हवा. जर पैसे पुरत नसतील, जसं की मी म्हटलं अंथरूण पाहून पाय पसरावेत, तसं जर पैसे पुरत नसतील तर तुमचे जे अनावश्यक खर्च आहेत त्यांना आळा घाला. जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असेल तर मग तुमच्या खर्चांवर बंधनं घातली पाहिजेत. तुमच्या खर्चात कपात करावी, कारण हे खर्च, अनावश्यक जे खर्च असतात ते गरजेचे नसतात. आणि मग जर तुमच्या अनावश्यक खर्चांवर जर बंधनं घालायची नसतील, मग तुम्हाला उत्पन्नाचे आणखी स्रोत शोधावे लागतील. एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला करावा लागेल जर तुम्हाला खर्चात कपात करायची नसेल तर, किंवा मग तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चामध्ये कपात करावी लागेल. कारण अनावश्यक खर्चांवर बंदी घालून आपल्याला बचत करणं का गरजेचं आहे, तर आपला 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला बदलांना तयार व्हायला हवं. कारण महागाई वाढतीये, त्याचप्रमाणे कोरोनासारखी संकटं येत आहेत. मग काहींच्या नोकऱ्यासुद्धा गेल्या आहेत, काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर असे जे काही बदल होतात, किंवा मग मेडिकल इमर्जन्सी येते, तुम्ही जर रेंटवर राहत असाल तर मग त्याच्यामध्ये भाड्यामध्ये सुद्धा वाढ होत राहते सारखी. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायला हव्यात आणि त्यांना, या बदलांना सामोरं जायला हवं. आणि 6वा जो मुद्दा आहे, तर मग या सगळ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपल्याला बचत करण्याची सवय लावायला हवी. स्वतःला बचत करण्याची सवय लावा, सेविंग करायला शिका. त्यासाठी तुम्हाला भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी बचतीची सवय लावा, सेविंग करण्याची सवय स्वतःला लावून घ्या, आणि त्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहे. सेविंग अकाउंट उघडा, तुमचं रिकरिंग सेविंग अकाउंट, तुम्ही FD करू शकता तुमच्या एक्स्ट्रा पैशांची. म्युच्युअल फंड आहेत, LIC आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. तुम्ही तुमचे पैसे सेव्ह करू शकता, जेणेकरून ते तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला पुढे उपयोगी पडतील. त्यामुळे स्वतःला बचत करण्याची सवय लावून घ्या. बचत करण्याची सवय लागली की मग खर्च जे आहे ते आपोआप कमी होतात. एखाद्या महिन्यात जर एखाद्या गोष्टीवर जास्त खर्च होणार असेल तर इतर कोणत्या गोष्टीच्या खर्चावर आळा घालता येतो का ते पाहावं. 7वं म्हणजे वेगवेगळ्या ऑफरचा लाभ घ्यायचा. वेगवेगळ्या ऑफरचा लाभ घ्या. याचा अर्थ असा नाही की सेल किंवा डिस्काउंटच्या नादी लागा, कारण सेल किंवा डिस्काउंटमध्ये आपलाच लॉस होत असतो. जरी आपल्याला वाटतं की तिथं आपल्याला कमी पैशामध्ये मिळतं आहे, पण तसं अजिबात नसतं. तिथंसुद्धा आपलाच लॉस असतो. त्यामुळे सेल आणि डिस्काउंटच्या नादी लागू नका. तर वेगवेगळ्या ऑफर घ्या. म्हणजे ऑफरचा लाभ घ्या म्हणजे काय, तर बँकेच्या कुठल्या कार्डवर ऑफर आहे का, किंवा मोबाईलचं नेटवर्क. मोबाईलचं नेटवर्क सगळ्यांनाच गरजेचं असतं. ती एक जीवनावश्यक गरज झाली आहे सगळ्यांची. तर मोबाईलच्या नेटवर्कमध्ये कधी ऑफर चालू असतात. जर स्वस्त नेटवर्क असेल तर मग आपण तिथंसुद्धा त्या ऑफरचा लाभ घेऊ शकतो. अशा गोष्टींचा लाभ घ्यायचा, कारण थेंबे थेंबे तळे साचे जे म्हणतात. सेल आणि डिस्काउंटच्या नादी न लागता अशा काही ऑफर्स ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला खरंच तुमच्या बचतीमध्ये फायदा होईल, अशा ऑफरचा नक्की लाभ घ्या. सध्या ऑनलाईन पेमेंटची खूप ट्रेंड आहे. ऑनलाईन पेमेंट सगळीकडे चालू असलं तरीसुद्धा आपण कॅशने व्यवहार करणं गरजेचं आहे. कारण आपल्या हातातून जेव्हा पैसे जातात तेव्हा आपल्याला त्या पैशांची खरी किंमत कळते. आणि जेव्हा आपण कार्ड स्वाईप करतो, किंवा आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो, किंवा मग
कुठे डीमार्टला वगैरे शॉपिंगसाठी जातो, मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातो, तेव्हा आपण कार्ड स्वाईप करतो किंवा ऑनलाईन पेमेंट करतो. 1000 रुपये आपल्याला ऑनलाईन पे करताना आपल्याला काहीही वाटत नाही, पण जेव्हा आपण नोटा जेव्हा आपल्या हाताने मोजून देतो तेव्हा आपल्याला त्या पैशाची खरी किंमत कळते आणि मग तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपला खर्च किती होतो आहे आणि आपल्याला किती बचत करण्याची गरज आहे ते. त्यामुळे शक्यतो कॅश तुम्ही यूज करा, कारण कॅश देताना आपल्याला लक्षात येतं की आपला किती पैसा हा खर्च होतो आहे आणि आपल्याला फील होतं की आपला पैसा चालला आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटमध्ये आपल्याला तसं लक्षात येत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही कॅश पेमेंट करा. जसं की मी म्हटलं की बचत करायला शिका. बचत करताना तुम्हाला बरेच गोष्टी अवेलेबल आहेत. बँक अकाउंट्स आहेत, सेविंग अकाउंट, FD, रिकरिंग अकाउंट आहेत आणि LIC वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला ऑटोमॅटिक डिडक्शन, यामध्ये ऑटोमॅटिक डिडक्शन असेल तर महिन्याला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमधनं आपोआप साईडला पडतात आणि मग त्याचा कालावधी संपल्यानंतर पुढे जाऊन तुमच्याही लक्षात येत नाही की आपल्याला ऑटोमॅटिक डिडक्शन का महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला आपल्या पैशांची आपल्याला लक्षातसुद्धा येत नाही की आपलं किती बचत झाली आहे आणि आपला जेव्हा कालावधी संपून आपल्याला कॅश हातामध्ये मिळते आपल्या, तेव्हा जो आनंद होतो तो खरंच खूप छान असतो. कारण या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मंथली सेविंगसाठी खूप उपयोगाच्या अशा टिप्स आहेत. यामध्ये तुम्हाला जर एखादी वस्तू घ्यायची आहे, सपोज तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे किंवा एखादी गाडी तुम्हाला घ्यायची आहे, तुम्ही तर अशा वेळी काय करा, डिले ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतात, डिले ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतात, तर थोडं थांबा. तो तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती थोडी लांबणीवर टाका. असं केल्याने काय होईल तर तुम्हाला पुढे जाऊन असं वाटलं नाही की अरे मी आत्ता उगाचच हे घेतलं आहे, आता ह्याच्यानंतर किती छान मॉडेल आलं. यामध्ये काय होईल तर तुम्हाला आता तुम्हाला मोबाईल घ्यायचा तर आणखी पुढचं मॉडेल तुम्हाला घेता येईल, गाडीमध्ये सुद्धा मॉडेल तुम्हाला घेता येईल. त्यामुळे डिले ग्रॅटिफिकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्ही थोडं थांबा आणि पुढे नंतर तुम्ही जर एखादी वस्तू घेतली तर तुम्हालाच फायदा आहे त्याचा. आणि आणखी एक टिप म्हणजे तुमचं जे इन्कम आहे ते इन्क्रीज करा. आणखी कुठून तुम्हाला इन्कम स्रोत चालू होतो का तर त्याचा अभ्यास करा, त्याचा विचार करा. कारण तुम्ही जर एखाद्या वस्तूसाठी जर तुम्ही पैसे सेव्ह करताय तर पैसे सेव्ह करणं तर तुम्हाला सपोज तुम्हाला गाडी घ्यायची आहे आणि तुम्ही त्यासाठी पैसे साठवताय, तर अशा वेळी तुम्ही ते पैसे साठवण्याऐवजी जर इन्कम स्रोत दुसरा कोणता सर्च केला आणि एक्स्ट्रा इन्कम स्रोत जर तुमचा चालू केला तर तुम्हाला गाडी घेण्यासाठी सेविंग करण्याची गरज नाही. इन्कम स्रोत असेल तर तुम्ही गाडीसुद्धा तुमची जी कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्ही लगेच घेऊ शकता. त्यामुळे गाडी घेण्यासाठी सेविंग करत राहण्यापेक्षा तुम्ही इन्कम स्रोतच तुमचा वाढवा, जेणेकरून तुम्हाला हवं त्या गोष्टी घेता येतील आणि तुमच्या खर्चातसुद्धा कपात करावी लागणार नाही. तर या सगळ्या होत्या आर्थिक नियोजनाच्या, घर खर्चाच्या काही बाबी आणि त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. त्यासाठीच हे सगळं बजेटचं नियोजन करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी लगेच जमणार नाही, कारण कोणतीही गोष्ट लगेच जमत नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे जर तुमचा फायदा होणार असेल तर. त्यासाठी तुमचं बजेट सेट होण्यासाठी तुम्हाला 3-4 महिने जातीलही, पण बजेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच बजेट करणं गरजेचं आहे. तर मंडळी, कसं वाटलं हे घर खर्चाचं नियोजन? आणि नक्कीच हे करून बघा. तुमचं महिन्याचं बजेट तुम्ही ठरवून बघा. दर महिन्याचं बजेट करायचं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हालाच त्याचा फायदा होईल. जास्तीचं म्हणजे स्त्रियांना याचा खूप फायदा होईल, कारण घर खर्च हा त्यांच्या हातात असतो. त्यामुळे त्यांना घर खर्चाचं नियोजन करण्यासाठी खूप उपयोगी होईल. असेच फायदेशीर व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत तुम्ही नेहमी हसत राहा, काळजी घ्या. धन्यवाद.